सण आला की आपल्या सर्वांना आठवण येते ती माहेरची, म्हणजे आपल्या मम्मी पप्पाची वगैरे. तर दिवाळी होती म्हणून मी चाललेले पुण्याला. तर हा व्हिडिओ आताचा नाही आहे, दिवाळीचा आहे, तुम्हाला कळलंच असेल. कारण ह्याचे शॉर्ट व्हिडिओज आले होते, लॉंग व्हिडिओ टाकायचं माझ्याकडून राहूनच गेलं, कारण कामं बरेचशी होती त्याच्यामुळं टाकणं राहूनच गेलं. पण आता हा डिटेल व्हिडिओ टाकते. आणि माहेरपण, सण आणि माहेरपण ह्या विषयावर थोडंसं बोलू. तर खरंच माहेरपण खरंच किती छान असतं. लग्न झाल्याच्या नंतर आईवडील आणि तिथली फ्रीडम वगैरे सगळं आठवतं आणि कळतं म्हणा. तर म्हणून मी गेले पुण्याला दिवाळीच्या निमित्तानं. आणि पोहोचल्याच्या नंतर आनंद काहीचा वेगळाच होता, माझ्या चेहऱ्यावर दिसतोय तुम्हाला. आणि माझा भाऊ, म्हणजे हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, माझा भाऊ लहान भाऊचे. आणि माझ्या भावाची मुलं वगैरे आम्ही फटाके सुरसुरी वगैरे सगळे उडवत होतो, कारण दिवाळीचा टाईम आहे. आणि इकडं 5 दिवस दिवाळी असते, तुम्हाला मी सांगितलेलं पण आहे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. आणि ते पण तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहेत, कमेंट्स पण केलेले आहेत म्हणा. आणि हे जे आपटी बॉम्ब असतात त्यांचा तर किती गोंधळ होता माहिती आहे का. घरात झाडू मारलं तरी तोच गोंधळ, प्रत्येक वेळेस तोच गोंधळ होता. तसं आम्ही काय सुरसुरी वगैरे तेवढं उडवत नव्हतं, कारण लहान मुलांना एकट्यांना फटाके वगैरे फोडण्यासाठी देणं थोडं अवघडच आहे, म्हणजे द्यायचंच नसतं त्यांना. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बसलेलं होतं थोडंसं. आणि काही थोडेफार फटाके पण उडवलेत आणि मी रांगोळीच पण काढलेल्या आहेत. तसं इथं ना सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन्ही टाईममध्ये रांगोळी काढतात. तर सकाळी छोटीच काढली होती तशी, आणि रात्रीच्या टाईमला खूप छान मोठी रांगोळी काढली. आणि त्यामध्ये दिवा वगैरे ठेवायचा खूप आनंद वेगळाच असतो, म्हणून रांगोळी वगैरे काढली. पण माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीट झाला, म्हणून मी तुमच्यासोबत आता तो व्हिडिओ शेअर करू शकत नाही. जर तुम्हाला बघायचा असेल ना तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, त्यामध्ये आहे तो व्हिडिओ मी रांगोळी वगैरे काढलेला. तसं तेवढं फारसं काही छान नाही आहे, पण मला आवडतात रांगोळी वगैरे काढायला. आणि सलग 2-4 दिवस आमचे फटाक्याचंच ते चालू होतं म्हणा. म्हणजे जास्त नॉईस करणारे फटाके वगैरे नाही फोडले आम्ही, प्रदूषण करणारे. पण सुरसुरी वगैरे असेच फटाके फोडले. आणि माझ्या भावाची मुलं तर खूप एन्जॉय करत होती म्हणा. आणि आता सण आहे तर एन्जॉयमेंट तर चालतंच, म्हणून आम्ही सगळ्यांनी खूप फटाके फोडले. कारण आजूबाजूला एवढा आवाज येतो ना फटाक्यांचा वगैरे, आणि एवढी आतिषबाजी दिसती पण. तर तेवढा आजूबाजूला चालू असताना आपण शांत नाही बसू शकत म्हणा. आणि सण तर आहेच तर चालतंच, म्हणून आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. माझी मम्मी स्वयंपाक वगैरे करत होती, कारण माझ्या स्वयंपाकाला तर सुट्टीच आहे आता म्हणा. कारण जेव्हापासून मम्मीकडे गेले तेव्हापासून स्वयंपाक नाही, कोणी लवकर उठ म्हणत नाही, आंघोळ करायचं हे नाही, कधी जेवायचं काय नाही, सगळं आपल्या मनावर. कधी कधी मला असं वाटतं की मी मम्मीकडे गेल्यावर आळशीच होऊन जाते, पण छान वाटतं असं. आणि माहेरला गेलो आणि आपल्याला समोर आई दिसली नाही तर कसं तरीच वाटतं ना. असं म्हणतात की माझं तरी असं आहे, माझ्या नवऱ्याच्या घरी म्हणजे सासरला आलं आणि माझा नवरा दिसला नाही समोर तर घर खाली खाली वाटतं. आणि माहेरमध्ये मम्मी पप्पा दोघंही दिसले नाहीत तर घर एकदम खाली वाटतं, खायला उठल्यासारखं होतं. जेव्हा ते दोघं घरी येतील तेव्हा घर छान वाटतं आणि मन पण प्रफुल्लित होते, तसंच काहीच आहे. तर दुसऱ्या दिवशी माझ्या मम्मीने वांग्याचं भरीत बनवलं होतं आणि त्यासोबत चपाती. कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की मी तेलंगणामध्ये राहते, तर मी जास्त तर भातच खाते, कारण ह्यांना डब्याला वगैरे भातच द्यावा लागतो म्हणून. त्यामुळं मी काही स्पेशल भाज्या वगैरे बनवत नाही. आता त्यातल्या त्यात वांगं वगैरे मला फारसं काही आवडत नाही, म्हणून माझी मम्मी तिकडं गेले मी की मला सगळ्या पालेभाज्या वगैरे सगळेच खाऊ घालती, म्हणती खायचं आणि गरमागरम चपाती बनवून देते. मज्जा ही वेगळी असती की मम्मीच्या इथे गेल्यावर एकदम गरमागरम खायला हातात भेटतं आणि सगळं मम्मीच बनवती, तर काय आनंद पण वेगळाच असतो. आणि मला कदाचित ह्यामुळं पण आवडत नसेल की माझ्या हाताची चव आणि मम्मीच्या हाताची चव वेगळी आहे, आणि स्वतःच्या हाताची तेवढं काही खाऊ वाटत नाही. आणि माझी मम्मी ना हिरव्या मिरचीची भाजी बनवती. मला हिरव्या मिरचीचा ना अंदाज कळतच नाही, म्हणजे कधी तिखट होतं तर कधी सपकच होतं, म्हणून मला ते अंदाज कळत नाही. म्हणून मी रेड मिरची पावडर टाकते आणि भाजी बनवते. पण माझी मम्मी म्हणते की नाही, हिरव्या मिरचीच्या भाजीची चव ही वेगळी असते, छान असती. म्हणून काही ठराविक भाज्यांमध्ये तर हिरवी मिरची टाकलीच पाहिजे, मेथीची भाजी वगैरे. पण मला त्यातला अंदाज कळत नाही, म्हणून मी जास्त तर टाकत नाही म्हणा. आणि माझी मम्मी काळा मसाला यूज करते. आता हे मसाला पावडर तिकडंच भेटतं, इकडं भेटत नसल्यामुळं मी काय ते टाकू शकत नाही. आणि हे वरून दुसरं टाकलेलं आहे, ते कांदा खोबरं सगळं जवस वगैरे ह्या सगळ्याचं कूट बनवून ठेवते माझी मम्मी, म्हणजे कुठल्याही भाजी करताना वगैरे एकत्रच करता येईल. आणि माझ्या भावाची मुलं तर बघा कसं व्यायाम वगैरे करतात, म्हणजे त्यांच्यासाठी हे डंबेल्स घेऊन आलेले आहेत, कारण त्यांना व्यायामचा वगैरे सवय खूप आहे म्हणून ते करतात. आणि हे लाकडाचे आहेत तर आणखी वेगळंच हे होतं,
इधर हे फुसकस निघाले हा भाऊ थांब अलीकड गोलू बाजूला हो बरं का लय मोठा आहे गोलू ते कुठं पण येते ते आका आका आणि मला रात्रीचं जेवण माझ्या मावशीच्या घरी होतं, जेवण करायचं होतं कारण माझे मामा मावशी वगैरे सगळे तिथंच राहतात जवळच, म्हणून मला आज ह्यांच्या घरी उद्या त्यांच्या घरी सगळीकडे आमंत्रण असतं. तर माझ्या मावशीने माझ्यासाठी पुरी पनीरची भाजी आणि पालक पकोडे बनवले होते. तसं पकोड्यांचा गोल सगळी तयारी माझ्या मावशीनेच केली होती, मी फक्त तळवत होते. आणि चवीला तर खूप सुंदर छान लागत होते, ते एकदम क्रिस्पी झाले होते, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि एवढं छान वाटतं ना तिकडं, म्हणले ना रात्रीला रांगोळी वगैरे काढतात. तर माझ्या मामाच्या घरचं आहे हे, पूर्ण रात्रीला रांगोळी काढून दिवे वगैरे लावली होती. आणि ह्या वेळेस ना म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून फटाके वगैरे फोडले आणि आमच्या गाडींची पूजा वगैरे करून घेतली. कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे, दाखवलेलं पण आहे की आमचा घरचा रिक्षा आहे म्हणून आम्ही घरच्या रिक्षाची पूजा केली. माझ्या मामाचा पण रिक्षा आहे म्हणून माझ्या मामाच्या पण रिक्षाची पूजा केली. आणि आमची जी टू व्हीलर आहे त्या टू व्हीलरची पण पूजा केली. आणि गाडीसमोर थोडेसे फटाके वगैरे फोडून घेतले, थोडंसं स्वीट खाल्लं तिथंच, कारण सगळेजण एकत्र मिळूनच पूजा वगैरे करत होतो आम्ही. आणि लक्ष्मीपूजा आहे त्यामुळं तर सगळीकडेच फटाक्यांची आतिषबाजी वगैरे चालू होती, म्हणून आम्ही पण खूप फटाके वगैरे फोडले, थोडंसं बरेच एन्जॉय वगैरे केलं. आणि मला जेवण माझ्या मावशीच्या इथं होतं म्हणून मी जेवण करूनच आले होते, बाकीच्यांचं जेवण झालं होतं म्हणून त्यांनी काय फटाके नंतर फोडले नाहीत, पण नंतर आणखी फोडणार आहेत कारण आणखी 2-3 दिवस आहे दिवाळी. तर ते व्हिडिओ काय मी शूट केले नाहीत कारण मला ते एन्जॉयमेंटच करायचं होतं, एन्जॉय करण्यामध्ये ते व्हिडिओ वगैरे शूट करायचं राहूनच गेलं आमच्याकडून. पण जेवढं मी शूट केलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. आणि तसं मी इकडं पण फटाके वगैरे फोडते, तुम्हाला माहिती आहे. गेल्या वर्षीचे फटाके आय थिंक मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, पण इन्स्टावर आहेत. माझं इन्स्टा आय डी रुपाली माधव ह्या चॅनलनीच आहे. आता बऱ्याच लोकांनी हेच नाव का असं बरेच वेळेस बोललेलं आहेत, पण ह्याचं उत्तरं द्यायला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मी एक दिवस लाईव्ह येईल, म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न विचारा आणि मी तुम्हाला उत्तरे वगैरे देईल. तर आम्हाला जायचं होतं, म्हणजे दुकानला गेलो होतो आम्ही, पण आता दुपारच्या वेळेमध्ये दुकान बंद होतं म्हणून आम्ही तसंच आलो, मी आणि माझ्या भावाचा मुलगा. आता दिवाळी जरी असली तरी दुपारचं ऊन हे खूप जास्त असतं, म्हणून मी बाहेरून आल्याबरोबर थंडगार फ्रीजमधलं पाणी घेतले पिण्यासाठी. आणि माझ्या लग्नाचं कॅसेट म्हणजे लग्नाचा व्हिडिओ आहे पॅन ड्राईव्ह, ते बघत बसले मी. तसा त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे माझ्या लग्नाचा सगळा डिटेल व्हिडिओ आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा, माझ्या ह्या चॅनलवर आहे. आणि नंतर माझ्या मम्मीने बनवली दुधीची भाजी, खरंच दुधीची, सॉरी दुधीच नाही ते दोडका. तसं मी ह्याची भाजी तर कधी बनवली नाही दोडक्याची. हां, पण दोडक्याचं रायतं म्हणजे दोडक्याचं मिरची पावडर वगैरे मिरची बनवली होती, ते खूप आवडतं मला शेंगदाणे वगैरे टाकून. पण तुम्हाला सांगितलेलं आहे की माझी मम्मी सगळं खायलाच घालती आणि हे डाळ टाकून करणार होती, म्हणजे सुकी भाजीच, म्हणून साधी फोडणी दिली आणि हिरवी मिरची टाकली, काळा मसाला टाकला आणि त्यामध्ये थोडीशी डाळ टाकली होती आणि हे दोडके टाकून थोडेसे परतून घेतले आणि थोडंसं वाफेवरच शिजवलं, तरी भाजी एवढी छान लागत होती ना,
मस्त लागत होती. आणि काय ते गरमागरम चपातीसोबत खायची. आणि आता तेलंगणात राहते म्हणल्यावर भाताशिवाय तर काही जमत नाही, म्हणून माझ्यासाठी भात बनवला होता. मग मी भातासोबत पण खाल्ले. आणि त्यासोबत वरण बनवलं होतं. वरण, भात, भाजी, चपाती हा बेत रोजचाच असतो. वरण आहे पण त्यासोबत एखादी सुकी भाजी लागते. म्हणून असा बेत बनवत होती माझी मम्मी. आणि आधी मुगाची डाळ टाकून घेतली. मी कसं करते, पहिलं दोडके वगैरे टाकते, नंतर मुगाची डाळ टाकते, पण माझी मम्मी पहिलंच टाकून घेते. आणि चवीला पण खूप छान लागतात. मला तर तुम्ही कधी बघितलं नसेल मी दोडक्याची भाजी वगैरे कधी बनवले म्हणून, कारण मी बनवतच नाही. माझं जास्त तर पनीरवरच असतं. आणि जे मेथी, पालक वगैरे ह्याच भाज्या बनवते मी जास्त तर, कारण दुसऱ्या काही मला तेवढं पहिली गोष्ट मला तेवढं काही स्पेशली जमत नाही. आणि त्यांना आवडत पण नाही, ते जास्त खात नाही. जर ते खात असले तर बनवले असते कदाचित. आणि नंतर घरी आम्ही सगळेजण मिळून गेलो माझ्या मामाचं घर बघायला, जे माझ्या मामाने घेतलेलं आहे. 10th फ्लोअरवर आहे. आता उद्याच म्हणजे 1 डिसेंबरला त्याचे हाऊस वॉर्मिंग पार्टी आहे, म्हणजे गृहप्रवेश वगैरे. मी तर काही जाऊ शकत नाही आहे, पण ठीक आहे, असो, मी तुम्हाला त्याचा डिटेल व्हिडिओ देईल. घराच्या ओपनिंगचा व्हिडिओ पण जर माझ्याकडे आला तर मी तो व्हिडिओ पण देईल. पण आधी घर तर बघून घेऊत आपण. तर आम्ही निघालो आहे आता घर बघण्यासाठी. मध्ये माझ्या आत्या आहेत, ह्या माझ्या आत्या आहेत, जे नऊवारी साडी घातलेल्या आहेत, नऊवारी. त्या माझ्या आत्या, माझे मामा, मम्मी, माझ्या मामाचा मुलगा आणि मावशीचा मुलगा, आम्ही सगळेजण निघालो तिथं. आणि हा मागचा जिना वगैरे तर 10व्या मजल्यावर चालत तर जाऊ शकत नाही आपण, म्हणून आम्ही चालत चाललो आहे, म्हणजे लिफ्टमध्ये चाललो आहे. आणि हे बाजूला आहेत ना, ते जे कुरिअर्स वगैरे येतात ना, त्यासाठी ते लॉकर्स वगैरे दिलेले आहेत. ते मला फार आवडलं बरं का. लिफ्टमध्ये बसलो आम्ही, आता लिफ्टवरून चाललो आहे 10व्या मजल्यावर. तर एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे हे मी खालीच व्हिडिओ घेतलेला आहे, कारण मला हा बिल्डिंगचा टॉप फ्लोअर कॅच करायचा होता, पण तो काय झालाच नाही. आणि फायनली हे आहे माझ्या मामाचं घर. 1 BHK हाऊस आहे. एवढं छान वाटत होतं ना 10व्या मजल्यावरून. एकदम खेळती हवा होती, फ्रेश हवा, आणि वातावरण पण खूप सुंदर. आणि अटॅच किचन आहे, त्यामुळं आणखी सुंदर वाटतं. ओपन किचन आहे हे. ओपन किचन म्हटलं तरी जरा छानच आहे, मला आवडतं. ह्या डेकोरेशन वगैरे केलं तर आणखी सुंदर वाटतं. म्हणजे इथं सगळेच कामं झालेले आहेत म्हणा, म्हणजे लायटिंग, पाणी वगैरे सगळे कामं झालेले आहेत. म्हणूनच आता 1 डिसेंबरला ह्याची हाऊस वॉर्मिंग पार्टी आहे, म्हणजे गृहप्रवेश. ते आता बघू, मी तर काही जात नाही आहे. आता हे आहे म्हणजे बेडरूम आहे हे. आणि बेडरूमपासून पण एवढा छान व्ह्यू येत होता ना, म्हणजे खिडकी वगैरे ओपन केल्याच्यानंतर. आणि माझ्या मामाच्या बाल्कनीतून आळंदीचं मंदिर दिसतं. लिटरली तुम्हाला विश्वास नाही बसणार, आळंदीचं मंदिर हे माझ्या मामाच्या बाल्कनीमधून दिसतं. आणि हे आजूबाजूचा व्ह्यू एवढा सुंदर वाटत होता ना. बाजूलाच नदी आहे, त्या नदीचा पण व्ह्यू दिसतो इथून. आणि एवढं छान वाटत होतं ना. तर माझ्या मामाचा मुलगा म्हणत होता की आपण आलो आहे तर पिझ्झा वगैरे ऑर्डर करू, पण मला रिटर्न जायचं आहे निजामाबादला, म्हणून काय आम्ही म्हणलं की नाही, नको, कशाला, आताच आलो आहे, बसून थोडा वेळ बसून वगैरे जाऊ. तर चटाई वगैरे तिथं होतीच पहिलं, म्हणून आम्ही सगळेजण चटाईवर बसलं. थोडासा नाश्ता केला, पण पिझ्झा वगैरे नाही घेतलं. आणि मला हे बाल्कनी फार आवडत होती, हे सायडिंग डोअर वगैरे. तर बाल्कनीमध्ये जाऊन मी बरेचसे फोटोज काढले, बरेच व्हिडिओज काढले, म्हणजे कारण खूप छान वाटत होतं. आणि खूप मोठी बाल्कनी आहे. आता इथं फ्लावर वगैरे लावायचे आहेत, झाडं खूप छान ग्रीनरी असं दिसायला पाहिजे ना दारामध्ये ओपन झाल्याच्यानंतर, खिडकी वगैरे काढल्याच्यानंतर. म्हणून आता ते केल्याच्यानंतर त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत देईलच, तुम्हाला शेअर करेल सगळं. आणि मला हे आसपासचं वातावरण आवडलं. आणि 10th फ्लोअरवर आहे म्हणल्याच्यानंतर तिथं खेळती हवा असल्यामुळं आणखी छान वाटलं. म्हणजे आपल्याला फॅन लावायची तर गरज नाही असं, पण तसं काय नाही, लावावं तर लागणारच आहे म्हणा. म्हणून आम्ही सगळेजण बघता एवढं फोटोज काढलं होतं ना, म्हणजे माझा फोन तर मला तर पडतोय की काय असं झालं होतं, कारण माझ्या मामाच्या मुलाने फोन बाहेर काढला होता खिडकीच्या. आणि छान वाटत होतं म्हणा. आता मला जायचं आज इथून निजामाबादला. तर तुम्हाला निजामाबादचे पण व्हिडिओ येतील, कारण आता 8-10 दिवस झाले मी इथे बरंच एन्जॉय केले पुण्यामध्ये. आणि सगळ्याच जणी आय थिंक माहेरपणाचा आनंद घेण्यासाठी सणालाच जातात. आणि आम्ही बाहेर येते वेळेस हा मागचा जिना दिसत होता, तर मला हा फारच आवडला. खालून छोटासा दिसत होता, पण वरून 10व्या मजल्यावरून एवढा सुंदर वाटत होता मोठा. हा मागचा जिना असा वाटतच नव्हता. आणि फायनली ही सोसायटी आहे माझ्या मामाची, म्हणजे ही अपार्टमेंट वगैरे. आणि तिथं ना एक मिनी गार्डन होतं, म्हणजे सोसायटी गार्डन.
तर माझ्या मामाच्या मुलांनी आणि माझ्या भावानी मला सांगितलं की तुला इथं कोणी खेळायला थांबवणार नाही. कारण खरं असं होतं ना, आपण जर दुसऱ्या गार्डनमध्ये गेलो नानानानी पार्कमध्ये वगैरे, तर तिथं काय म्हणतात की अरे हा झोका खेळायचं लहान लेकरांची जागा आहे, तुम्ही नाही खेळू शकत, घसरगुंडी नाही खेळू शकत, स्लाईड वगैरे नाही करू शकत. पण हे सोसायटी गार्डन आहे त्यामुळं मी इथं खेळू शकते म्हणून मी तिथं गेले. पण झोके वगैरे तर काही नाही खेळले, कारण हे लहान लेकरं तिथं ऑलरेडी खेळत होते म्हणून नाही खेळले तिथं. पण आम्ही तिघा चौघांनी खूप एन्जॉय केले. माझ्या मामाचा मुलगा हे राऊंड फिरायचं त्यामध्ये बसला, पण त्याला काहीच झालं नाही. नंतर मी म्हणले मी बसते, तर मला तर काही एवढं फास्ट फिरवत होते ना ते दोघं मिळून, म्हणून मला चक्कर येत होती. आणि माझ्या बाजूला एक लहान मुलगा बसला होता ना, त्याला काहीही होत नव्हतं. खरंच लहान लेकरांमध्ये खूप स्टॅमिना असतो. काय माझी मम्मी परत दुधीची भाजी बनवते. काल दोडके बनवले, त्या दिवशी वांगे बनवले आणि आता आज काय दुधीची भाजी. असंच काही खायला घालते म्हणा मला. म्हणजे तेवढं स्पेशल काय बनवलं नव्हतं ह्यावेळेस, पण जे लागतं मम्मीच्या हाताने बनवलेलं ते छानच लागतं. कारण मम्मीच्या हाताची चव ही काहीची वेगळीच असते. पण मला दुधीचे पराठे आवडतात, म्हणजे धपाटे वगैरे. पण दुधी फारशी तेवढी काय आवडत नाही, पण ठीक आहे आता खाल्ले. आणि दुसरी वेळेस जर मला बनवायचं असेल तर म्हणून मी व्हिडिओ काढून घेतले. आणि आता तुम्ही एक नोटीस केलं असेलच, माझी मम्मी प्रत्येक भाजीला काळा मसाला टाकते, तर मला काळा मसाला काय भेटत नाही म्हणून मी घरीच बनवलेला आहे गरम मसाला. पण काळा मसाला मी बनवले नाही, त्यासाठी कांदे भाजून वगैरे घ्यावा लागतात, वाळून घ्यावा लागतात म्हणून. कारण आता उन्हाळा जवळपास नव्हताच तेवढा, कारण ह्यावेळेस दिवाळी चालू असतानाही पाऊस चालू होता. आणि पुण्यामध्ये तर होताच, दिवाळीच्या टाईमपर्यंत पाऊस चालू होता, आमच्या इकडं पण होता. म्हणून बघू आता उन्हाळा आला ना, तेव्हा उन्हाळ्यामध्ये मी सगळी कामं करून घेईल. मला सगळं गरम मसाले वगैरे बनवून घेईल, पापडे वगैरे बनवून घेईल. आणि हो, मी तुमच्यासोबत एका व्हिडिओ शेअर केला होता, मी दिवाळीच्या टाईममध्ये चकल्या वगैरे बनवल्यात. तर माझ्या चकल्या पण खूप छान झाल्या होत्या. पण फरक फक्त एवढंच की थोड्या मोडल्या होत्या, तुटल्या होत्या. पण असो, दुसरी वेळेस तर मी छानच बनवल म्हणा आता. आणि नंतर माझ्या बहिणीला घ्यायची होती म्हणजे ड्रेसेस वगैरे, आमच्या तिघीला पण, माझ्या मावशीच्या मुली आहेत त्या. म्हणून आम्ही गेलो ह्या दुकानमध्ये महावीर. तर माझे सगळे ड्रेस जवळपास ह्याच दुकानमधले आहेत, म्हणून ह्यांना पण माझ्यासारखेच घ्यायचे होते. म्हणून आम्ही तिघींसाठी पण गेलो. आणि मला ना माझी मावशी ड्रेस घेते, तर आम्ही तिघींसाठी ड्रेस छान सिलेक्ट केले, बघितले. माझ्या बहिणीला ती गोल्डन लेडी साडी घ्यायची होती, पण तिला काय तेवढी आवडली नाही म्हणून तिने घेतलीच नाही. आणि आम्ही तिघींसाठी ड्रेस घेतले. आता माझा कोणता ड्रेस असेल गेस करा बरं. हां, केलंच असेल म्हणा, कारण माझे 1-2 व्हिडिओ आलेले आहेत ह्या ड्रेसवर. कारण शॉर्ट व्हिडिओ आलेले आहेत, लाँग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केले नाही म्हणा. आता असाच घरी छान टाईम स्पेंड करून सगळ्यांसोबत छान दिवस घालून हॅपी व्हाले. आता परत निघाले निजामाबादला. तर माझी बहीण वगैरे आम्ही सगळेजणी निघालो होतो निजामाबादला. आता मला जायचं आहे निजामाबादला, दुसरीकडे पण जायचं होतं एखाद दिवस म्हणून तिकडे जाऊन आले आणि निजामाबादला निघाले. आता ह्याच्या पुढचे तुम्हाला निजामाबादचे व्हिडिओ येतील म्हणा, कारण मी बरेचसे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले नाहीत म्हणून डिटेल व्हिडिओ असं बनवते. आता बऱ्याच दिवसानंतर घरी आले होते म्हणून साडी वगैरे घातली, सगळं घर आवरलं. ह्यावेळेस त्यांनी जास्त घाण केले नव्हते ते, कारण मी 8-10 दिवसच गेले होते, 8-1 दिवसच, म्हणून घर स्वच्छच होतं. फक्त थोडी धूळ पडलेली होती, ते पण साफ करून घेतली. आणि बरेच दिवस झालं साडी घातली नव्हती म्हणून साडी घातली आणि TV लावून थोडंसं बसले, चहा वगैरे पिला आणि नंतर परत आपल्या कामांना सुरुवात केली. आता सगळे कामं म्हणजे सगळं घाण जरी नसलं तरी थोडंफार का होईना धूळ वगैरे असतेच ना. आणि तारक मेहता लावला बॅकग्राऊंड म्युझिकसाठी आणि कामाला सुरुवात केली. आणि घरून जे कपडे धुवून घेऊन आले होते ना, ते कपडे थोडेसे नम होते, म्हणजे पूर्ण वाळलेले नव्हते, कारण मम्मीच्या हातूनच धुवून घेऊन आले होते. तर त्या कपड्यांना पण वाळत टाकलं थोडंसं, म्हणजे थोडंसं ऊन वगैरे लागलं तर कडक वाळल्याच्या नंतर परत मग कपाटमध्ये ठेवून द्यावं लागतील ना. जर असंच जर ठेवलं तर परत धुवावं लागेल. आणि थोडे जरी कपडे ओले असले ना तर त्याचा वास येतो, म्हणून कपडे वगैरे धुवायला घेतले. आणि आरसा वगैरे व्यवस्थित पुसून घेतला, कारण काही जरी असलं तरी आरसा स्वच्छ पाहिजे, कारण तो आपला खरा चेहरा दाखवतो ना. म्हणून आरसा वगैरे स्वच्छ क्लीन असं करून घेतला. आणि नंतर चहा नाश्ता तर झाला होता इव्हनिंगचा, म्हणून म्हणलं स्वयंपाकाची तयारी करावा. आणि स्वयंपाकाची तयारी करावा हा विचार केला. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी भाजीला वगैरे सगळं घेऊन आले, कोथिंबीर मेथी वगैरे बरंचसं घेऊन आले होते. आता मेथी तर
करायची आहे, पण ही कोथिंबीर बघून एका क्षणासाठी वाटलं की एवढी सारी कोथिंबीरचं काय करावं, म्हणून ह्या कोथिंबीरसाठी म्हणलं की कोथिंबीर वडी बनवावी. आता बघू, जेव्हा कधी मी कोथिंबीर वडी बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. आणि 2 डबे भरून माझे हे कोथिंबीर वडी झाली होती. आता हे डबे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी दुसऱ्या डब्यांची देऊ शकते, कारण माझ्याकडे ते नाही आहेत, कारण मी हे डबे घेऊन 1-2 वर्ष झालेलं आहेत. तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केले. आणि कारले घेऊन आले ते, तर ह्यांना कारल्याचं फ्राय खायचं होतं, तर मी कारले कट वगैरे करून ठेवले, पण फ्राय केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल. आणि हे कंटेनरमध्ये ठेवते ना मी फ्रीजमध्ये डबे, तर फ्रीजमध्ये जागा पण खूप छान राहते आणि ऑर्गनाईज पण वाटतात. आणि हे खालचा डबा आहे त्यामध्ये पूर्ण भरून दही आहे, कारण हे दही वगैरे घेऊन आले होते, सगळं खूप जास्त होतं. म्हणून नंतर भात वरणाला कुकर लावलं. थंडी सुरू झाली म्हणून जर्किंग वगैरे घातले आणि माझी ही बॉटल क्लीन करायला घेतले. तर माझ्या इथं चिमण्याने घोसला केला, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यातली एक चिमणी बिचारी काय झालं तिला काय माहिती, खालीच बसून असती, म्हणून मला तिच्यासाठी वाईट वाटत होतं. म्हणून मी तिला जागेवरच तिला पाणी वगैरे दिलं आणि नंतर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. आता मला हा शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत, पण मी कधी बनवते माहीत नाही. जर बनवले ना तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. पण सध्या तर मला ह्यातले काही शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे, कारण काही भाज्यांना ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं छान लागतं आणि रोज बनवायचा कंटाळा खूप येतो. तर हे बनवून वगैरे घेतले. आणि माझी बॉटल बघा एवढी घाण झाली होती ना, म्हणून म्हणलं तिला घासून घ्यावं. आणि एवढं स्वच्छ झालं ना, त्याला खूप घासायची पण गरज लागली नाही, कारण हे लोकल मार्केटमधून मी जे पावडर घेतलं होतं ना त्याने. तर आता बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही हा प्रोडक्ट्स घ्या, ते प्रोडक्ट्स घ्या, खूप क्लीन निघतं, महागडे प्रोडक्ट्स सांगतात, बरेचसे ॲडव्हर्टाईज आहेत म्हणा. तर ते सगळं करायची काही गरज नाही. आपल्या लोकल मार्केटमध्ये 10 रुपयालाच भेटतात असे काहीसे पावडर, त्याने तुम्ही साफ करू शकता. म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केले. मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे फक्त 10 रुपयाला, आणि एवढं क्लीन झालं होतं ना ते. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी 9 वाजताच फोन आला की इंद्रामा साडी वगैरे देतात, तर या घरी. म्हणून आम्ही घरी निघालो. 9 वाजता फोन आला होता, म्हणून आम्हाला सगळं आवरून वगैरे जायला 10-11 तर वाजले म्हणा. आणि ही साडी मला तर एवढं छान वाटत होतं ना, कारण पहिलं ना बदकमा साडी वगैरे द्यायचे, पण आता बदकमा साडी देत नाहीत. आणि हे माझा पलंग आहे लग्नामधला, त्यामध्ये मांजरे आणि पिल्ले वगैरे दिलेत म्हणा. पण मला ना साडी ही पहिल्यांदाच भेटती आहे, म्हणून मला खूप एक्साइटमेंट होती. तसं ही साडी तुम्हाला सांगितलेलं पण आहे मी की दसऱ्याच्या टाईममध्ये देतात, पण दिली नाही. मग साडी वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. आणि ही असेंब्ली तुम्हाला स्पेशली दाखवते, कारण मला तर खूप आवडते आणि एवढं छान वाटतं ना. नंतर मी भांड्याचा रॅक म्हणजे जे भांड्याची जाळी वगैरे घेऊन आले, कारण मी जेव्हा कधी भांडे घासायचे ना ते किचन ओट्यावर ठेवायचे भांडेचं पाणी वगैरे गळेपर्यंत. जर ते तसंच ठेवलं ना तर माझ्या भांड्याचा रॅक घाण होईल म्हणून. पण एवढं घाण दिसायचं ना ते, म्हणून मी ही भांड्याची जाळी घेऊन आले. आता जेव्हापासून ही भांड्याची जाळी घेऊन आले ना तेव्हापासून खूप छान वाटते मला. आणि दुसऱ्या दिवशी बरं का मी खडे मसाले वगैरे बनवून घ्यायचं ठरवले, कारण आता मम्मीच्या इथे गेल्याच्यानंतर मी त्या मसाल्याची भाजी खाल्ली ना तर छान लागत होती, म्हणून मी सगळे खडे मसाले घेऊन आले. आता ह्यामध्ये काही राहिला असेल 1-2 तर मला सांगा तुम्ही, म्हणजे मी जेणेकरून दुसऱ्या वेळेस त्यामध्ये ॲड करेल. आणि मला जेवढं माहीत आहे तेवढंच मी टाकलेलं आहे. आता एखादं राहिलं असेल तर मला तेवढं काही माहीत नाही म्हणा. म्हणून त्याला बारीक गॅसवर छान गरम करून घेतले, भाजून घेतले आणि नंतर थोडा वेळ थंड केले आणि नंतर मिक्सरमधून काढले. असे एकत्र मिक्सरमधून काढले ना तर महिनाभर एक काही टेन्शन नाही आणि दुसरे कुठले बाहेरून मसाले आणायची गरजही नाही. म्हणजे आपण प्रत्येक भाजीला वेगवेगळा मसाला टाकतो ना, पावभाजीच्या वेळेस पावभाजी मसाला, डाळ भाजीला वगैरे सांबर मसाला, तर ह्याची काही गरज नाही. एकत्रच मसाला बनवून ठेवला तर सगळ्या भाज्यांना हा मसाला सूट होतो. आणि म्हणून मी काढून घेतले सगळं. आता 1 महिना 1.5 महिना मला काहीही टेन्शन नाही, म्हणून छान व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतले. आता बऱ्याच बायका म्हणतील की फ्रीजवर हा मिक्सर ठेवायचं नसतं, पण काय करणार, दुसरीकडे जागा नाही आहे आणि प्लग हे तिथल्याच जागी ठेवलेलं आहे. पण तसं काही टेन्शन नाही आहे, कारण जेव्हा कधी मला मिक्सर चालू करायचं असेल ना तेव्हा मी फ्रीज बंद करते आणि नंतरच मिक्सर चालू करते. नंतर ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे. हा आता काचेचं कंटेनर नाही आहेत आपल्याकडं, माझ्याकडं म्हणजे जेवढं जे आहे त्याच्यामध्ये छान आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर काय माझं गॅस हे येतच नव्हतं, म्हणजे 8-10 दिवस झाले ते बटन तेवढं व्यवस्थित काम करत नव्हतं म्हणा. पण आज काय पूर्ण येतच नव्हतं.
मग हे बोलले की ठीक आहे, आज संडे आहे तर आपण बाहेर घेऊन जाऊ आणि नीट करू. म्हणून आम्ही दोघंही गेलो बाहेर. ते माणूस म्हणलं की अर्धा एक तास लागेल, म्हणून आम्ही तिथं फालुदा वगैरे खाल्ला. आणि रस्त्याने सगळा रस्ता बघितलं तर काय थंडीचेच कपडे दिसत आहेत. आणि एवढं घाण झालं होतं ना माझं किचन वाटा, कारण सगळीकडून तर साफ करून घेतेच मी रोज, पण जिथं माझी गॅस शेगडी राहते तिथं घाण झालं होतं. कारण आमच्या इकडचं पाणी हे खारं पाणी आहे, म्हणून तिथं पाण्याचे डाग पडले होते. ते म्हणून म्हणलं अर्धा तास आहे तर सगळं क्लीन करून घेते. म्हणून मी माझ्या जे टाईल वगैरे आहेत किचन ओट्यावर ते पण घासून घेतलं. त्यामुळं माझं किचन हे फार चमकत होतं. आणि दुसरी काय तेवढी घाण नव्हती, पाण्याचे डाग होते, खाऱ्या पाण्याचे डागे. तुम्हाला माहिती आहे खाऱ्या पाण्याचे डाग किती पडतात वगैरे. तर ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि तेवढ्यातच हे गॅस शेगडी घेऊन आले होते. आणि आज सकाळीच गॅस बंद झाला होता माझा, म्हणून काय आज स्वयंपाक केलंच नाही. बाहेर वगैरेच नाश्ता केला, फालुदा वगैरे बाहेरच खाऊन आलो होतो. म्हणून लाईट भूक लागली होती, तेवढी काही जास्त नव्हती. म्हणून म्हणले की ह्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे बनवून देऊत, म्हणून ह्यांना नाश्ता बनवून द्यायला विचार केला. पण जोपर्यंत हे गॅस येते ना तोपर्यंत माझे गॅस बर्नर एवढे घाण झाले होते ना, लिटरली काळे कुट्ट असे झाले होते. म्हणजे त्यांनी भांडे पण काळे पडत होते. 2 दिवसापूर्वी माझा गॅस खराब झाला होता, तर मी ते रिपेअर करण्यासाठी दिला आणि 2 तास होते माझ्याकडे. तर म्हणलं हे क्लीन करून घ्यावं आणि मी व्यवस्थित घासून घेतले. तर हे पावडरमुळं घासून घेतलेलं आहे. आता मी ह्याची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, कारण मी हे लोकल मार्केटमधून घेतले आणि खरंच ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. माझी जी तांब्याची बॉटल आहे ती पण एकदम मस्त निघली होती. आणि आता गॅस शेगडीवरचे पण भांडे तर ह्याने एवढे सुंदर निघतात ना, म्हणून मी ते तुम्हाला दाखवते. कारण तुमच्याही आसपास कुठं लोकल मार्केटमध्ये भेटतील तर तुम्ही ते यूज करू शकता. कारण आपल्याला लोकल मार्केटमधल्या प्रोडक्टवर तेवढा विश्वास बसत नाही, पण खरंच खूप कामाचे असतात ते, म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि नंतर मी माझी क्लिनिंग करायला घेतली. म्हणजेच माझे डेकोरेटिव्ह आयटम्स थोडीशी धूळ पडली होती त्याला, म्हणून तेवढे काही छान दिसत नव्हते, म्हणून त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतले. आणि ह्याचे रबल्स वगैरे जी वायर आहे ना ती खाली पडलेली होती, म्हणून मी त्याला डबल साइडेड टेपनी असं चिटकवून टाकले. आणि असे काही DIY केले जेणेकरून चार्जर वगैरे खाली पडणार नाहीत. हे खाली बॉक्सवरनं बनवलेले आहे. गॅस आल्याच्यानंतर लगेचच ह्यांच्यासाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली. आणि हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवला होता मी, तर ह्याची रेसिपी सांगते. तर हे टेस्टी ह्यासाठी म्हणते की हे रव्यापासून बनलेला आहे आणि त्याला जिरे वगैरे टाकूनच फोडणी दिली होती. आपण उपमा जसा करताना तसंच, पण उपम्यामध्ये आपण कांदे वगैरे जे टाकायचे भाजी वगैरे ते टाकता, पण मी ह्याला साधी जिरे टाकूनच फोडणी दिली. आणि ह्याला छान शिजून घ्यायचा रवा आणि नंतर मग त्याचे वडे करून घ्यायचे छोटे छोटे. हे चवीला एवढं छान आहे आणि खरंच हेल्दी पण आहे. तसं तुम्ही ह्याला शॅडो फ्राय पण करू शकता, पण मी डीप फ्राय केलं होतं. आणि त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती. त्यासोबत तुम्ही ग्रीन चटणी बनवू शकता, जे पुदिन्याची चटणी असते ती, किंवा नारळाची चटणी पण बनवू शकता. पण मी शेंगदाण्याची चटणी बनवली, म्हणजे जे इडली डोसासोबत खातात ना ती चटणी, कारण ती चवीला खूप छान लागते. जर तुम्हाला तशी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला तशी रेसिपी पण शेअर करेल. कारण मला असं वाटतं की ते खूपच बेसिक आहे, कारण प्रत्येक घरी बनतच असतं म्हणा, म्हणून मी ते रेकॉर्ड पण केले नाही. जर तुम्हाला हवा असेल ना तर मी शेअर करेल म्हणा. आणि चवीला एवढं छान लागत होते ना, त्यांना तर खूपच आवडले. मी असं बनवला होता नाश्ता वगैरे. आता परत रात्रीला स्वयंपाक वगैरे बनवायचे, कारण आत्ताच नाश्ता केला आम्ही 5-6 वाजता, तर स्वयंपाक काय लाईट फूड केलं तरीही चालतं. आणि एवढे छान दिसत होते, दिसायला पण छान होते माझे वडे आणि चवीला पण तितकेच छान होते. बिलकुल ऑइली वगैरे होत नाहीत, ते तेल सासून पण घेत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगते की हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे. आणि माझं ड्रेसिंग टेबल ना एवढं घाण होतं ना, त्याला कितीही साफ करा गोंधळ हा व्हायचा तो होतोच. काय काय वस्तूंची मला असं वाटतं की ह्याची गरज नाही, तरी पण अशा का राहतात. आता हे एवढं गोंधळ झालेलं ना, आता मला असं वाटतं की ह्यासाठी मी काहीतरी ऑर्गनायझर वगैरे घ्यायला पाहिजे, किंवा मी एक करेल आता DIY वगैरे. तर थोडं मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की मी DIY केलेलं आहे, DIY ते कार्डबोर्डचं वगैरे. पण ह्यातल्या मी बऱ्याचशा वस्तू फेकून पण दिल्यात आता, कारण ज्या वस्तू आपल्या कामाच्या नाहीत त्या वस्तू ठेवून तरी काय फायदा बऱ्याचचं. आणि खूप गोंधळ होतो त्याने. मी साफ केलेल्या 1-2 दिवसच ते क्लीन राहतं, नंतर परत जसं तसं होतं. म्हणून त्यातला पेपर वगैरे काढून घेतला आणि त्याला छान कपड्याने पुसून घेतले.
त्यावरचा पेपर चेंज केला. आता माझं असं म्हणणं आहे की ह्याला वॉलपेपर वगैरे लावायचा, पण किती वॉलपेपर लावला तरी तोही घाण होणार आणि एकदा वॉलपेपर लावला ना तो लगेच काढता येत नाही. म्हणून मी आपले पेपरच टाकते, न्यूजपेपर, म्हणजे घाण झाले की लगेच काढून फेकता येते, दुसरा चेंज करता येते. आता हे एअरबड्स आहेत ते मी कधीतरी यूज करते, म्हणजे सॅटर्डे संडेला, म्हणून मी इथं ठेवते. जर रोज केले असते ना तर मी दुसरीकडे ठेवले असते. आता हे परफ्यूमच्या बॉटल्स वगैरे ह्यांच्या एवढ्या झाल्यात ना, ते कधी कुठला लावतील माहीत नाही, म्हणून ते तिन्ही माझ्या ड्रेसिंग टेबलवरच ठेवावे लागतात. आणि बरेचसे मी कपडे ह्याचं पसारा वगैरे फेकून टाकलेला आहे मी. आज जरी संडे असला तरी हे काम करत होते, म्हणजे आज लवकरच उठले आणि स्वतःच कॉफी करून पित होते. तर मी म्हणलं दूध वगैरे सांडवण्यापेक्षा मी करते बाबा आणि मी करून देते तुम्हाला, कारण मला ह्यांच्याकडून दुसरे काय मग करून घ्यायची होती. म्हणून म्हणलं हातात कॉफी द्यावी मस्त गरम. नंतर गरम वगैरे कॉफी पिली आणि नंतर हळूच सांगितलं की अहो तो फॅन आहे तो क्लीन करायचा आहे. ते म्हणले ठीक आहे चल मी करून घेतो फॅन क्लीन. मग त्या फॅनला काढले आणि पूर्ण ओपन केले. मी कधीच एवढं ओपन करत नाही. त्या फॅनला काढते आणि वरूनच ओल्या कपड्याने किंवा सुक्या कपड्याने पुसून घेते. पण हे त्या फॅनला पूर्ण ओपन केले आणि भांडे घासल्यासारखं घासत होते माहीत आहे का. मला वाटलं हे असं का करतायत, म्हणलं त्यापेक्षा आपणच केलेलं बरं असतं. पण नंतर जो रिझल्ट होता ना फॅनचा, अप्रतिम, खूप म्हणजे खूपच सुंदर होता. नंतर म्हणलं ठीक आहे आता नेक्स्ट टाईमपासून दोन्ही रूममधले वरचे आणि हे फॅन दोन्ही तुम्हालाच क्लीन करावे लागतील. ते म्हणले नाही ह्या वेळेस केलं आहे, कारण मला माहीत नव्हतं तू कॉफीच्या बदल्यामध्ये हे काम करून घेशील. पण ठीक आहे केलेत त्यांनी फॅन वगैरे. आणि तुम्ही बघता एवढा क्लीन दिसत होता ना, आधीचा फॅन एवढा क्लीन दिसत नव्हता. आणि आपण त्या इंडियामधले आहोत जिथं फॅन क्लीन केल्याच्यानंतर हवा फास्ट येते किंवा फॅन फास्ट चालतो. जोक नाही, पण खरंच खूप छान वाटत होतं फॅन. आणि हवा पण खूप ताजी ती क्लीन झाल्याच्यानंतर फॅन वगैरे. आणि माझा संडेचा दिवस खरंच खूप छान गेला असाच, कारण ह्यांच्या मदतीने कामं बरेच झाली. चला भेटू पुन्हा, बाय. मी जिरे भाजून घेते, ते का आणि कशासाठी हे ते पुढं सांगतेच, पण मी त्याआधी माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. आज मी जास्तीचे काय नाही, फक्त सोफा वगैरे क्लीन करायला काढले. क्लीन म्हणजे त्याच्यावर जी थोडीफार धूळ पडली होती ना, ते धूळ साफ करून घेते. आता माझ्या सोफ्यावर सोफा कवर नाही आहे. आणि जेव्हापासून आमच्या घरी टी व्ही आली आहे ना, तेव्हापासून आम्ही जास्त तर हॉलमध्येच असतो, म्हणजे या सोफ्यावर वगैरे. तर जरासं घाण होतं. आता मला सोफा कवर घ्यायचे, ते कुठून घ्यायचे, कसं घ्यायचं मला काही कळत नाही आहे. तुमच्याकडे काय आयडिया असेल ना तर माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे नक्कीच मला मदत होईल त्याची. आणि दोन्ही सोफे मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. नंतर मी झाडू घेतला होता, कारण माझ्या घरातला झाडू तो खराब झाला होता, म्हणून हा झाडू घेतला. आणि घरातल्या कचऱ्यापेक्षा जास्त ह्या झाडूचाच कचरा पडतो. आता नवीन आहे म्हणल्यावर पडणारच, पण 2-4 दिवस तरी हे असंच असणार आहे. म्हणून मी पटापट घर आवरायला घेतले, कारण आता इव्हिनिंग टाईम झाला होता आणि नंतर रात्रीचा स्वयंपाक वगैरे बरेच कामं असतात. म्हणलं तोपर्यंत हे कामं करून घ्यावेत. आणि मी जिरे भाजले, कारण मी जिऱ्याचं पावडर बनवून ठेवते. कारण मला आता बरेच त्याचे उपयोग माहीत आहेत मला, म्हणजे मज्जिगा वगैरे बनायचं असेल, म्हणजे आपला मठ्ठा वगैरे, तर त्यामध्ये खूप मस्त लागतं. आणि आपण भाजीला पण टाकू शकतो आणि वास तर खूप सुंदर येतो. म्हणून एकत्रच बनवून ठेवायचं, म्हणून मी जिरे चांगले भाजून घेतले. नंतर त्याला थंड केले, नंतर मिक्सरमधून काढून घेतले. आता हे स्टोअर करून ठेवते. आता बघू किती दिवस जाते, कसं लागते वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्ही पण बनवू शकता. असा होता माझं इव्हिनिंगचं रुटीन. चला भेटू पुन्हा, बाय. 2-4 दिवस झालं थोडी तब्येत खराबच आहे, तुम्हाला माझ्या आवाजावरून जाणवत असेलच म्हणा. तरी पण मी एवढी का तयार झाली आहे ते सांगतेच. ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. अनेक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते पण सांगेलच म्हणा. तर तसं काय नाही आहे. तर इंद्रामा साडी भेटली ना, त्यासाठी मी गावाकडे गेले होते आणि तिथून मी काही महत्त्वाची गोष्ट आणली. मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगते काय आणायची वगैरे, तर ते दाखवतेच. आज गावाकडून फोन आला होता सकाळीच की बदकमा साड्या वगैरे देत आहेत, तर आम्ही म्हणलं चला जाऊत आपण. तर 9 वाजता फोन आला होता आणि 11 वाजेपर्यंत आम्ही तयार वगैरे होऊन नाश्ता करून घरी निघालो. आणि गेले की सगळ्यात आधी साडी वगैरे घेतली. आता मला तर साडी खूपच आवडली होती, तुम्हाला मी घालून पण दाखवली. आणि हे माझा पलंग आहे माझ्या लग्नामधला, जे घरी आहे, सासू सासरी यूज करतात. आणि ह्याचं ना तुटलेलं आहे ते, कारण आता काळजी घ्यायला मी नाही ना, आणि आपल्या वस्तूंची काळजी दुसरे घेतीलच असं नाही. त्यामध्ये मांजरीने पण पिल्ले वगैरे दिलेत म्हणा. पण बघू, घेऊन येणार आहे मी. जर घेऊन आल्यावर छान यूज करतेच म्हणा. आणि हे असेंब्ली खास दाखवते, मला एवढी आवडते ना.
आणि ही गोष्ट मी तुम्हाला खास म्हणले, कारण हे जे काउंटर टॉप आहे ना, एवढं घाण दिसत होतं ना, कारण मला भांडे ठेवायला जागाच नव्हती. घासल्यावर तिथंच उपडे घालून ठेवायचे, कारण पाणी सुकल्याच्या नंतर मला ठेवायला भेटायचं ना मांडणीवर वगैरे. जर तसंच ठेवलं तर घाण वाटायचं, म्हणून मी हे माझ्या लग्नातलंच आहे आणि हे पण घरीच होतं, ते घेऊन आले मी. चला भेटू पुन्हा, बाय. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझी बदकमा साडी वगैरे घेऊन आले, तर ती बदकमा साडी दाखवते तुम्हाला. तर ह्यावेळेस बदकमा साडी नाही तर इंद्रम्मा साडी म्हणून दिले. बदकमा साडी ही ना त्या टाईमला म्हणजे नवरात्रीला दुर्गादेवी वगैरे असते तेव्हा देतात हे, पण आता इलेक्शनच्या समोर देतात इंद्रम्मा साडी वगैरे म्हणून. तर म्हणलं तुम्हाला दाखवावं, शेअर करावं. आता ही माझी पहिली साडी आहे, मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे, पण मला छान वाटत होतं. मला तसं त्या प्लेन साड्या आवडतात, तेव्हा पहिले ना प्लेन साड्या द्यायच्या, पण आता प्रिंटेड साडी देतात. आणि ही साडी ह्यामुळं छान दिसते जास्त तर, कारण ह्याचं बॉर्डर खूप सुंदर आहे, म्हणजे काठापदराच्या साडीसारखं. आता तुम्ही ह्याच्यावर जर छान डिझायनर ब्लाऊज वगैरे शिवलं ना, तर एवढी सुंदर दिसेल ना साडी ही. म्हणून मी साडी तुमच्यासोबत घालून पण शेअर करते. मी असंच पहिलं बघितलं माझ्यावर ही साडी कशी वगैरे दिसते, तर छान वाटत होती. आता माझ्याकडे ह्याचं ब्लाऊज नाही शिवलेलं, कारण मी आजच घेऊन आले, आज सकाळीच घेऊन आले, म्हणून ही साडी असंच दुसऱ्या ब्लाऊजवर घालून दाखवते. पण घातल्यावर साडी एवढी सुंदर वाटत होती ना, मला तर पर्सनली खूप आवडली, कारण ही माझी पहिलीच साडी होती म्हणून. फक्त एका साडीसाठी पूर्ण घर पसारा दिसत होता, म्हणजे कपाटातले सगळे कपडे बाहेर आले होते. तर मी काही दिवसापूर्वी बॅग घेतल्या होत्या, मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे, मेशोवरून ऑर्डर वगैरे केले. तर त्या बॅगमध्ये मी माझे सगळे कपडे ठेवत असते, तर त्यामध्येच मी माझी साडी ठेवली होती. आणि मला आज अचानक साडी घालायचं मन झालं, कारण मी बऱ्याच दिवसानंतर साडी घालणार होते. तर त्यासाठी सगळे कपडे बाहेर काढले आणि बॅग्स बघताय सगळ्या बाहेर आहेत. तर म्हटलं चला ठीक आहे, चला सगळी साफसफाई करून घेऊत. आणि ह्यांचे पण काही कपडे काढायचे होते, जे आता काही जुने झालेले आहेत, ते जुने ठेवून नवीन घालायला काढायचे होते. आणि विंटर सीझन आलेला आहे, तर कपडे जे गरम कपडे आहेत ते पण घालायचे होते, म्हणून सगळे कपडे काढले. तसं तुम्ही जेच करू नका की पसार आहे कपाटमध्ये, तर असणारच. ते माझं कपाट छोटं आहे, मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं की माझं मोठं कपाट जे लग्नातलं आहे ते गावाकडं आहे. हे फक्त टेम्पररी घेतलेलं आहे आम्ही, कारण कपड्यांचा पसार इकडे तिकडे जास्त गोंधळ दिसतो, म्हणलं व्यवस्थित राहण्यासाठी हे घेतलेलं आहे आम्ही. पण आमचं खरं तर मोठं कपाट, राजाराणी कपाट घरी आहे, ते मी कधीतरी दाखवेल तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं मी ऑर्गनाईज करून ठेवते, म्हणूनच मी अशा बॅग घेतल्यात आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे. चला भेटू पुन्हा, बाय. उगवत्या सूर्याचे जर दर्शन झाले आणि त्यासोबत जर आपण वॉकिंग करत असू, तर ही गोष्ट खरंच स्पेशल आहे. कधी नाही ते आज आम्ही लवकर उठलो होतो आणि म्हणलं चला वॉकिंग वगैरे करून घेऊत, म्हणून आम्ही स्लॅपवर आलो आणि थोडंसं वर्कआउट वॉकिंग वगैरे करत होतो. तर आमची आंघोळ वगैरे पण झाली होती, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. स्पेशल काय नाही हो, असंच. नंतर मी योगा वगैरे करून घेतला, म्हणजे कारण मला योगा वगैरे आवडतो. आणि 1 तास आम्ही वर राहिल्याच्या नंतर 7 वाजता एक घराच्या बाहेर निघालो. आणि 7 वाजता आमच्या गल्लीमध्ये माणसं उठलेही नव्हते, कारण थंडीमुळं माणसं लवकर उठतच नाही आहेत. मी पण लवकर तसं उठत नाही. म्हणलं आज चला उठूत आपण, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि झालं असं की ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं, ज्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलचं ओपन झालं होतं, पण तिथं काहीही तयार झालं नव्हतं बनून. तर काय, एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि परत आपण वॉकिंग करत करत जायला सुरुवात केली. कारण आज खरंच दिवसात सुरुवात एवढी छान झाली ना, आम्हाला वॉकिंग करायला पण एवढी मज्जा येत होती ना, म्हणून आम्ही. तर काही चांगले गुण आपण एन्जॉय करत करत केले ना, तर खरंच खूप छान आहेत. आणि तोपर्यंत गरमागरम इडली वगैरे पण तिथं तयार झाली होती, म्हणून आम्ही इडली वगैरे खायला सुरुवात केली. तसं मला आप्पाभजी खायची होती, पण तिथं आप्पाभजी तयार नव्हती, म्हणून नॉर्मल भजी आणि इडली खाल्लो. तसं ह्याला बोंडा म्हणतात बरं का तेलुगूमध्ये. आता आपल्या इकडं आहेत का नाही ते पण माहीत नाही. आणि चहालावर कुठेही जा, चहा घेणारच घेणार, म्हणून ह्यांनी चहा पण घेतला. चला भेटू पुन्हा, बाय. बाहेर थंडी किती जरी असली तरी हे बाहेर निघले की मला बाहेर निघावंच लागतं, म्हणजे मी निघते. भले ते जादू बनून निघो किंवा त्यांचं जर्किंग वगैरे घालून निघो, तसं बाहेर जाऊन आलो. काही नाही, फक्त छोटंसं काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून मी पण सोबत गेले. आल्याच्या नंतर भांडे घासून ठेवलेले होते, ते भांडे लावले, स्वयंपाक वगैरे केला. आणि माझं जे पार्सल मागवलं होतं मी मेशोवरून, ते पार्सल खोलले. तसात थंडी सुरू झाली, तर मी माझ्यासाठी नाईटवेअर मागवून घेतले. आणि हे क्वालिटी एवढी छान होती ना ह्याची, 10 on 10, म्हणजे नाईटवेअर असं वाटतच नाही आहे हे.
आपण घालून बाहेर पण जाऊ शकता, एवढं प्रोफेशनली पण दिसते माहिती आहे का. म्हणजे मी घालते ना आता 2 दिवस झालं, तर एवढं छान वाटते ना आणि कम्फर्टेबल तर खूप आहे. एखाद दिवस मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ देईल, म्हणजे मी घातलेलं आहे असं. आणि त्यावर मी टी शर्ट मागवलेत, हे पॅक 3मध्ये आहेत. ह्याचा कलर कॉम्बिनेशन वगैरे एवढं सुंदर आहे ना. जर तुम्हाला हवे असतील ना, तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, म्हणजे मी तुम्हाला ह्याची लिंक शेअर करेल तुमच्यासोबत. आणि ड्रेस आहेत ते टी शर्ट पॅन्ट एवढे छान आहेत ना, खूप म्हणजे खूप छान. मला तर खूपच आवडले. नंतर लगेचच त्याला ट्रायल करून बघितलं, म्हणलं कसे येतात बघावं. म्हणून मी लगेच घालून वगैरे बघितले, तर एवढंच सुंदर दिसत होते ना, मला तर फारच आवडले हे. त्यानंतर घरातले छोटे मोठे कामं करून घेतली आणि आता आणखी 2-3 पार्सल आहेत माझे यायचे. बघू कधी येत आहेत आणि जेव्हा ते आले ना, तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच म्हणा, कारण Meesho सगळ्यात बेस्ट आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक शेअर. बाहेर जाऊन नाश्ता वगैरे करून आल्याच्या नंतर मी काय रात्रीला साधं जेवणाचा बेत केला होता, मसाले भात वगैरे. तर बाहेरूनच आम्ही समोसे वगैरे घेऊन आलो होतो आणि जे दिवाळीच्या टाईममध्ये बनवले होते ना चकली वगैरे, तर चकली समोसे आणि सोबत कोशिंबीर वगैरे असं जेवण केलं. आणि आता माझं पार्सल आलेत बरेचसे, म्हटल्यावर ह्यांचं कसं नाही येणार, तर ह्यांच्यासाठी पण जर्किंग वगैरे आले होते. तर मी हे नंतर रेकॉर्ड म्हणजे पहिलेच रेकॉर्ड केले होते, पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलो होतो, म्हणून मी शेअर करते. ह्याच्यावर मी बरेचसे व्हिडिओज पण काढलेले आहेत म्हणा ह्या जर्किंगवर. पण क्वालिटी वाईज म्हणलं ना तर 10/10 आहे. खूप सुंदर क्वालिटी आहे ह्याची आणि ह्यांना तर खूप आवडलं होतं, म्हणून हे फोटोज वगैरे काढत होते असे पोज वगैरे देऊन. मला तर खूप आवडले. जर तुम्हाला हवा असेल ना तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, म्हणजे मी तुम्हाला लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल वगैरे. तर नंतर तेल वगैरे पण काढायचं होतं, म्हणून तेल वगैरे काढून घेतले. आता बरेच लोक म्हणतील की काचेचे भेटत आहेत, तर त्यामध्ये का नाही काढत. तर नाही काढत, मला नाही आवडत तेवढंसं काचेचं, कारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपल्या काचेचे नाही राहत, इकडे तिकडे पडलं तर म्हणून. आणि हे छान आहे, म्हणजे घासून वगैरे घेतल्यावर खूप छान आहे, ह्याची क्वालिटी पण छान आहे. आणि 1 लिटरपर्यंत तेल वगैरे बसतं ह्यामध्ये. आणि मी मसाले भात बनवला होता साधाच, म्हणजे मसाले भात नाही, दाल खिचडी बनवली होती. कारण मसाले भातमध्ये आणि दाल खिचडीमध्ये खूपसा फरक आहे. आणि जेवण हे कमीच बनायचं होतं, कारण बाहेरूनच नाश्ता वगैरे एवढं करून आलो होतो आम्ही की भूक नव्हती. पण रात्रीला तसं झोपायचं नसतं, म्हणून आमच्या दोघांसाठी खिचडी बनवते, दाल खिचडी. आता हे खात आहेत म्हणून मला थोडंसं मोकळी वगैरे बनवावी लागती. जर मी एकटीसाठी बनवले असते ना तर प्रॉपर गुजराती दाल खिचडी बनवली असती, कारण मला गुजराती दाल खिचडी खूप आवडती. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल ना तर मी बनवेल, कारण मला खूप आवडते. म्हणून मी आठवड्यातून 1 वेळेस तर गुजराती दाल खिचडी बनवून खातेच. त्यामध्ये 2-3 प्रकारच्या डाळी असतात, खूप साऱ्या भाज्या असतात आणि तिखट असती, म्हणून मला ते पर्सनली खूप आवडते, म्हणून मी सारखं बनवत असते ते. म्हणून साधाच बेत बनवला होता. आम्ही दोघांनी जेवण वगैरे केलं, थोडंसं वॉकिंग केली, कारण जरी थंडी असली तरी आम्ही थंडीसाठीचे कपडे मागवलेले आहेत, जर्किंग जॅकेट वगैरे नाईट पॅन्ट्स सगळं मागवलेलं आहेत आम्ही, म्हणून आम्ही वॉकिंग वगैरे करतो आहे. प्रसादातल्या शिऱ्याप्रमाणे मस्त असा शिरा बनवला होता आणि एकदम मोकळा झाला होता, खूप छान असा. तर आज अचानक मन झालं होतं की काहीतरी गोड करायचं खाण्यासाठी. तर काय रवा वगैरे घरी होताच आणि मी इडली रवा घेऊन आले होते. आणि हा शिरा ना खूप म्हणजे खूपच छान होतो. आणि मी मसाले भात बनवला होता, म्हणून माझं म्हणणं झालं की सोबत काहीतरी स्वीट डिश बनवावं, म्हणून शिरा बनवायलाच घेतला, साधा सोप्पा आपला. आणि असा प्रसादामध्ये बनवता शिरा, प्रसादातल्या शिऱ्यासारखा शिरा बनवा, कारण मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळा आणि चवीला खूप सुंदर असा. तर त्या आधी तूप टाकून घेतले आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेतले आणि त्यामध्येच आपला रवा टाकून छान असं भाजून घ्यायचा. आता प्रसादाच्या शिरामध्ये केळी वगैरे घालतात म्हणा, पण मला हे घरीच खायचं होतं, म्हणून मी असाच बनवला. आधीच दूध गरम करून ठेवले होते आणि रवा भाजला की त्यामध्ये दूध टाकून घेतले आणि मस्त परतून घेतले. तर आपला रवा शिजतच येतो बरं का दुधामुळं पण, आणि आधीच भाजला होता म्हणून. नंतर रवा शिजल्याच्या नंतर मी नंतर तेल टाकलं आणि नंतर ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर थोडंसं, कारण इलायची पावडरनं वास सुगंध असा खूप मस्त येतो. म्हणजे आपण घरात बनवत असेल ना तर बाजूच्या घरच्यांना कळेल की अरे ह्या घरी शिरा बनतोय असा. आणि माझा शिरा तयार झाला होता, खूप छान लागत होता. तसं माझा फर्स्ट टाईमच एवढा मोकळा शिरा झाला होता. कशी वाटली रेसिपी? चला भेटू पुन्हा, बाय. आम्हाला रात्रीला बाहेर जायचं होतं, ते कुठं काय कशासाठी हे तुम्हाला नंतर सांगते.
तर ह्यांच्यासाठी डब्बा बनवायचा होता मला, मग भाजीची तयारी करत होते. मग म्हणलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, कारण ही रेसिपी कुठेही बाहेर नाही, मी बनवलेली आहे. तर ही हेल्दी आहे बरं का, म्हणजे बीटची आहे. बीट, आलू आणि आपली गोबी. तर ह्याची भाजी खूप चविष्ट लागते. हां, बीटमुळं थोडंसं रंग वगैरे येतो, पण मला आवडतं असं बनवायला आणि त्यांना आवडतं म्हणून मी जास्त तर बनवून घेत असते. आणि हे खायला पण हेल्दी आणि लागते पण खूप छान. तर साधीच फोडणी दिली होती. नेहमी मी देते तशीच, कारण जास्त तर भाज्यांना मी अशीच फोडणी देते, तुम्ही बघितलं असेल. आणि हो, आता बरेच लोक म्हणतील पण की तू भाजीमध्ये पाणी वगैरे टाकलं, ह्यांना शिजायला घातलं नाही. तर मी हे बीटरूट आणि आलू वगैरे सगळं पहिलंच उकडून घेतले होते आणि जे ग्रीन पीस होते त्यांना पण वाफ दिली होती आणि शेंगदाण्याचं कूट वरून टाकलं आणि थोडी वेळ वाफ दिली, तर भाजी आपली तयार. हा मी कोरिअंडर म्हणजे आपली कोथिंबीर वगैरे टाकले होते, ते दाखवू शकले नाही तुम्हाला. आणि नंतर आम्ही बाहेर गेलो होतो, म्हणजे जे छोटी मोठी शॉपिंग होती घरातली ते. आणि मी बाहेर गेले आणि माझ्यासाठी काय घेऊन आले नाही असं होतच नाही. तर मी माझ्यासाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन आले होते. आणि आणखी एक गोष्ट घेऊन आली जे मला बनवायचे आहे पुढं. ते काय बनवणार आहे ते सांगतेच. म्हणजे मला आईस्क्रीम बनवायचे, त्यासाठी मी क्रीम घेऊन आले होते. कारण मी 1-2 वेळेस आईस्क्रीम बनवले, तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर केली मला. पण होममेड आईस्क्रीम खूप म्हणजे खूपच सुंदर लागते, म्हणून मी त्यासाठी क्रीम घेऊन आले आणि माझ्यासाठी 2 कोन घेऊन आले. चला भेटू पुन्हा. आणि अशी गेली माझी दिवाळी. सण आणि माहेर असा काहीसा विषय होता. आणि ह्याच्यासोबत माझे थोडेसे फोटोज शेअर करते मी, कारण मला हे फोटो खूप आवडलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसेल ना तर बघा. आणि ह्याचे पूर्ण फोटोज ना, म्हणजे एका लुकवर 7-8 तरी फोटोज असतील माझे. ते सगळे फोटोज मी इंस्टाग्रामवर आहेत माझ्या, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा फोटो तर एवढा जुना आहे ना, म्हणजे आमच्या लग्नाच्या टाईमचा वगैरे आहे, म्हणून मला खूप आवडतात. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा हा, म्हणजे आठवणीमध्ये तर राहील म्हणा, म्हणजे लक्षात येईल की अरे हे फोटोज आहेत खूप सुंदर आहेत. कारण फोनमध्ये जर असेच पडून राहिले ना तर डिलीट वगैरे होतात. चला भेटू पुन्हा. बाय.